काल जी मारामारी झाली त्याच्यामध्ये 2 गटात मारामारी झालेली नाही. त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक असलेले एक कार्यकर्ते आहेत त्यांचे देशमुख नावाचे, त्यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारलं. आणि मारलं म्हणजे काय, एकाने गटांनी धरले आणि दुसऱ्याने 2-3 बुक्क्या मारल्या असं व्हिडिओमध्ये दिसतंय. प्रत्यक्ष त्याला फिजिकली जोरात बुक्की लागली का, जसं त्या आमदार गायकवाडांनी कॅन्टीनच्या माणसाला मारले बुक्के, ते लुंगीवर होते का टॉवेलवर होते बनियनवर, आणि त्यातनं ते चड्डी बनियन गँग हा शब्द रूढ होतोय आणि हेटाळणी करतात शिंदेच्या सेनेची, उद्धव ठाकरे सेनेचे लोक. तर तशी मारहाण त्या देशमुखांना झाली आहे का असं दिसत नाही. त्यांनी गचांडी धरली त्यांची आणि दुसऱ्या माणसाने मागणं ओढलं गचांडी धरलेल्या माणसाला, तोपर्यंत दुसऱ्याने त्यांना मारलं. त्या ह्याच्यात त्यांचा शर्ट फाटल्यासारखा दिसतो, ओढून फाटल्यासारखा दिसत होता व्हिडिओमध्ये. जे काही त्यांची पोलीस तक्रार झाली दोन्हीकडनं, क्रॉस कम्युनिटीला होणार नाहीत माहित नाही मला, त्याची कारवाई होईल आणि जे काय व्हायचं ते कायदेशीर प्रक्रिया होईल. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की विधानसभेसारख्या ठिकाणी अशी मारामारी होणं आणि त्यातनं काही लोक जे होते मारहाण करणारे ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत किंवा त्यांच्यावर यापूर्वी अगदी मोकासारखा गुन्हा लागलेला होता असं कळतंय. त्याच्यानंतर त्यांचा पास बांधला नव्हता असंही कळतंय. तर एखाद्याचा पास नसेल तर आज सोडायला ते दारातले सिक्युरिटीवाले जे ते आपल्याशी बोलताना अनौपचारिकपणे तक्रार मांडत असतात की आमच्यावर हे सगळं येतं आणि आमदार प्रेशर करतात आणि आमच्या बरोबर आहे म्हणून आतमध्ये न्यायचा प्रयत्न करतात. अडवलं तर आमदाराला अडवलं म्हणून बदली करायची धमकी देतात. तर आमदारांनी जबाबदारीने वागणं, आमदारांनी आपण कुठल्या सभागृहाचे सदस्य आहोत याचं भान ठेवणं आणि त्याची गरिमा राहील असं वागणं ही आमदारांची जबाबदारी आहे, सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. आणि अजित पवार म्हणाले आता उपमुख्यमंत्री की हे गालबोट आहे विधानसभेच्या अधिवेशनाला. एकनाथ शिंदेंनी खेद व्यक्त केला, स्वतः मुख्यमंत्र्यांनी केला, आतमध्ये अध्यक्षांनीही केला. कारवाई जी काय व्हायची ती होईल, पण सर्वच पक्ष आपापल्या सर्व आमदारांना हे सांगतील का कडकपणे की असं काही वागू नका. म्हणजे कॅन्टीनमध्ये एखाद्याला शिळं जेवण दिलं तर किती रागाचा पारा चढू शकतो आणि बुक्क्याने मारतात आणि लागवट मारतात. तो व्हिडिओ आलाय, लुंगीवर काय टॉवेलवर खाली येऊन मारतायत किंवा असं. तर ह्या गोष्टी अतिशय निषेधार्हच आहेत. आणि आज त्याला 120 तास होऊन कारवाई नाही त्या आमदारांवर. कॅन्टीनवाल्यावर कारवाई तुम्ही करता, त्यांची एफडीआयला वगैरे सांगून त्यांचे नमुने घेता खाण्याचे. अन्न खराब आहे याचं कारण हिंसा करावी असं नाही. आता सुद्धा ज्या 2 आमदारांचे समर्थक होते त्या 2 आमदारांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली आणि विशेष त्यांच्या दृष्टीने नाही, दोघांनी दिलगिरी नाही व्यक्त केली, त्यापैकी एकानेच केली, पडळकरांनी केली. त्याचं कारण असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना. आव्हाडांनी दिलगिरी व्यक्त करायचं काहीच कारण नाही असं त्यांना वाटतं आणि ते ठीक आहे त्यांच्या पातळीवर.